जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुदा अध्यात्म निरूपण निरूपिले. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुदा निरूपिले. ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचें कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना समती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता न ये. तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ. भगवत वाक्ये यथार्थ निश्चयेसी. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्याविरहित नसे, बोलणे येथीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन, उगाच ठेवीजे दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला, मृत्यू राहो. आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळ ही निरोपिले, संकळीत मार्गे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायोज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. धूर्त तर्किक विचक्षण, समयोजानती. आळशीतेची साक्षपी होती, पापीतेची प्रस्तावती. निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे. नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती. मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, मंगलाचरण नाम समास पहिला.
जय जय रघुवीरा समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय सद्गुरु।